कोकणामध्ये शिमगा उत्सवाला सुरुवात झाली आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चिपळूण तालुक्यातील महाकाली देवीचा शिमगा हा 1 महिनाभर चालतो। विविध कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी केलं जातं आणि याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी निसार शेख यांनी। कोकणामध्ये आजपासून खऱ्या अर्थाने शिमग्याला सुरुवात होते। शिरगाव, कुंभारली, खोपरी, तीन गावचं जागृत देवस्थान आई सुकाई वर्धनी महाकाली देवीचा शिमगा सुरू होतं। विशेष म्हणजे महिनाभर चालणारा शिमगा आहे। आपण आता मंदिरात आहोत आणि आता पालखीच्या या ठिकाणी प्रस्थान झालेलं आहे। आपल्याला रामस्थान काय सांगायचं? नमस्कार। खऱ्या अर्थाने महाशिवरात्रीला या शिमगा उत्सवाला सुरुवात झालेली आहे। 11 मार्च फाल्गुन शुद्ध प्रतिपदेला सुकाई वर्धनी महाकाली शिरगाव कुंभारीचं जागृत देवस्थान याची यात्रा मोठ्या उत्साहात लाखो संख्येच्या भाविकांनी दर्शन घेऊन पार पडलेले आहे। आज तीन गावची पालखी आई सुकाई वर्धनी महाकाली आज जेव्हा ह्याच्यातून बाहेर पडते महाकाली मंदिरमधून जेव्हा निघते तेव्हा शिरगाव या ठिकाणी जाऊन तिथे शिरगावला सुद्धा स्वागत होतं। तिथे सुद्धा वरच्या वाडीत गेले की तिथे ती मानाची होळी तिथे ती 5 फेऱ्या मारून तिथून मानापानाचे आरज होऊन तिथून पिंडोबाई मंदिरात जाते। पिंडोबाई मंदिरातून तिथे गावचा आरज होऊन तिथून सानेवर येते। सानेवर झाल्यावरती सकाळी पहाटे तिथे होम लागतो आणि होम झाला की पालखी तिथून निघते आणि कुंभारलीसाठी येते। कुंभारलीतून परत शिरगावला जाते। चाकरमानी सगळे येतात इथे आणि उत्साहाने हा साजरा करतो। शिमगा हा शिमगा 1 महिनाभर चालूच असतो आणि आमचं छबिना होईपर्यंत सगळ्या गावाचे छबिने होऊन शिपना होऊन आमचे भंडारदेव आमच्या सह्याद्रांचा छबिना होतो आणि त्यानंतर देव पालखी देवळातून इथे भंडारला जाते। हे सगळं आपलं शिमगा वैशिष्ट्य म्हणजे पाहिलं तर महिनाभर चालणारा शिमगा आणि एकंदर पाहिलं सह्याद बांधव आहेत आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सह्याद्री शिबिर आणि महिनाभर चालणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महिनाभर चालणारा शिमगा कुठला असेल तसे आई महाकाली देवीचा। कॅमेरामन सायशिक निसार शेख, लोकशाही रत्नागिरी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।